चला तर फायनली निघालोय आम्ही आता इथून आणि हायवेला लागलो आता. हो आणि सकाळचे 4 वाजलेत. मला झूम करून दाखवतो किती भारी वाटतंय बघा. छान असं सांगू बेटा सांगू बघा. आता बाबा आपण कशी जाणार आहोत टनेल मधून आता चाललोय. पार करतोय तिकडे. बघूया आमचा पहिल्यांदाच एक्सपिरियन्स आहे टनेल मधूनचा. आता आम्ही नाश्ता करून घेतो. मिसळ पाव आहे नाश्त्याला आणि वडा. आणि आपण आता पोचलोय हनुमान मंदिर जवळ. आपलं घर हे हनुमान मंदिर आहे आणि इकडे आपलं घर आहे खाली. शुभ सकाळ मंडळी. दिवस दुसरा उजळला आहे आणि आता आम्ही निघतोय सकाळच. आता वाजले जवळजवळ 3:15. तर आमचा आता प्रवास चालू होतोय गावाकडचा. तर आमचं आहे ना सगळं पॅकिंग वगैरे झाले. आता चेंजिंग वगैरे पॅकिंग वगैरे झाले. पण आता सानू आपले ना कधीपासून आम्ही तिला बोलतोय की सोनू उठ म्हणून, पण ती बघा अजून झोपलेलीच आहे. चला तर आम्ही आता निघतोय. बाय बाय करतोय या रूमला. सानू पण आपली उठली. हो आता निघतोय आम्ही गोविंद कामत हॉटेलच्या इथून. मामा पण आलेत आता. थँक्यू होतात म्हणून पटकन आलं. आवडला आम्हाला इकडे. मस्त. मला आवडलं खूप मस्त आहे. वातावरण मस्त. तर मंडळी आम्ही आता निघतोय कामत हॉटेलमधून. सेटअप वगैरे झालेला आहे आणि या साईडला बघताय मामा पण आलेत. मामांना करतोय बाय बाय. आता केव्हा येत आहे आता तुम्ही? लग्नाला आहे ना. चला गणपती बाप्पा मोरया. चला. खूप आम्हाला म्हणजे हे बरं वाटलं आल्यानंतर. मस्त घरच्यासारखं वातावरण होतं. तर निघतोय आता. चला. चला तर फायनली निघालोय आम्ही आता इथून आणि हायवेला लागलो आता. हो आणि सकाळचे 4 वाजलेत. गाड्या सुद्धा आहेत रस्त्यावरती बऱ्यापैकी हायवेला आपल्या. आणि हायवेला मी सकाळचा आजचा जो प्रवास आहे तो लवकरच चालू केलाय. उन्हाच्या आधी आम्हाला घरी जायचंय. रिलॅक्स मध्ये जाऊ आपण. हो काही पण करायचे नाही. कम्फर्टेबल मध्ये. आणि 5:30 वाजले की दिसायला लागतं ना. 5:30 वाजले की दिसायला. चला तर पुढे भेटू आपण. कंटिन्यू असेलच कारण आता तुम्हाला काही दिसणार नाही आहे. मंडळी आता आहे ना थोडासा स्टे घेतलाय आम्ही. सकाळी 4 वाजता निघालो होतो हॉटेलमधून आणि आता जवळजवळ 6:15 झाले. आणि पाठीमागे बघताय सानूची मम्मी. थोडी थंडी होती ना जरा गारवा येताना. आता जरा असं थोडा कमी होईल ना. तर मस्त 10-15 मिनिटं आम्ही इकडे थांबलो होतो पेट्रोल पंपच्या इथे. आणि थोडं बरं वाटलं. पाय पण थोडे मोकळे झालेत. आणि चाललो आता पुन्हा प्रवासाला. रत्नागिरी, महाड, पणजी, महाड सिटी मध्ये आपण पोहोचतो आता.
समोर बघितलं का तुम्ही, मोर आहे छोटा, मस्त ना. इकडे जवळ घर आहेत आणि मोर होता, किती भारी. हा देव मंदिर पण आहेत. केबुर्ली हा गाव आहे. मंडळी, तुम्ही मुंबई गोवा हायवेला आलात ना तर इकडे बघा गांधारपाले लेणी आहे. तुम्हाला झूम करून दाखवतो, किती भारी वाटतंय बघा. छान असं झूम बघूया किती होतं ते. म्हणजे पुन्हा कधी ह्या गोष्टी होणार नाही अशातल्या सगळ्या गोष्टी आहेत. खूप भारी आहेत. पूर्ण डोंगरामध्ये आहे ही लेणी. तर मंडळी, आमचा सहज आहे ना इकडे लेफ्ट साईडला लक्ष गेला आणि म्हटलं थांबूया, कारण कसं माहिती आहे भारीच वाटलं ते बघून, अप्रतिम दृश्य आणि मस्तच वाटलं लेणी. त्यामुळे म्हटलं एक 5 मिनटं थांबवून सगळं बघूया. छान भारी वाटलं ना. कसं वाटत तुला? भारी आहे ना. तुम्हाला आम्ही मगाशी म्हणत होतो ना इकडून रस्ता आहे, तर हा बघा तो रस्ता. हो छान ते. नागमोड आहे पूर्ण असा ना. तर चल आता आपला पुढचा प्रवास चालू झालाय. गांधारपाले महाड. मंडळी, तुम्ही समोर बघताय आपल्या लाडक्या शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला आहे. समोरच भव्य दिव्य असा आहे. इकडून जो स्टार्ट होतो पूर्ण एक बघा आहे ना, खूप आहे. आणि हा किल्ल्याला जाण्यासाठी रोड आहे लेफ्ट साईडला. मस्त असं वातावरण आहे सकाळचं, नाही भारी वाटतं ना. बोला छत्रपती महाराज की जय. हर हर महादेव. चला, असे तुम्हाला आहे ना मेन पॉइंट तुम्हाला दाखवणारच आहोत. जे दिसणार ना ते आम्ही तुम्हाला नक्की दाखवू. महाड पण वाटतं इकडेच आहे. हो. आणि सकाळचं क्लायमेट असल्यामुळे ना तर भारीच वाटतं ना, थोडंसं थांबावंसंच वाटतं. आणि आपल्या महाराजांचे किल्ले आहेत तर कोण थांबणार नाही. आणि कोकणामध्ये आल्यानंतर तर आपलं म्हणजे मन आहे ना पूर्ण भरूनच जातं ना, खूप भारी वाटतं. जबरदस्त खरंच. तुम्हाला मोबाईलमध्ये दिसत असेल पण आम्ही समोरून असं अनुभवतोय ना, तर खरंच खूप भारी वाटतं. तुम्ही समोर बघताय ना, हा रोड गेलेला आहे रायगड किल्ल्याला जाण्यासाठी. आणि आपला हा समोर रायगड किल्ला. आता आम्ही पोहोचलोय पोलादपूरला. म्हणजे आता जवळच आपला कशेडी घाट लागणार आहे. तर आम्ही कशेडी घाटामधून न जाता बोगद्यामधून जातोय. म्हणजे टनल आहेत तिकडून जाणार आहोत नवीन. या घाटाला आहे ना पूर्ण असे नागमोडी वळणं आहेत, हे बघतायच.
छानच सगळे पक्षी काढलेत, पेंट केलेत, भारी वाटतं. खरंच खूप छान काढले. बेटा सानू बघा आता बाबा आपण कशी जाणार आहोत ते. टनेल मधून आता चाललोय, पार करतोय तिकडे. बघूया, आमचा पहिल्यांदाच एक्सपिरियन्स आहे टनेल मधूनचा. आतापर्यंत आपण ट्रेनने गेलो गावी, टनेल मधून बघितलं. मंडळी आम्ही टनलची ते पोचलोय आणि आमचा पहिल्यांदाच एक्सपिरियन्स आहे, कारण आम्ही अजूनपर्यंत या टनलमधून प्रवास केलेला नाही आहे. तर तुम्ही पण एक्सपिरियन्स घ्या या टनलचा. तर दोन्ही पण साईडचे टनल आहेत ना आता चालू झालेले आहेत. चला एक्सपिरियन्स घेऊया आता टनलमधला. भारी वाटतं ना. मस्त आहे ना, एक्सपिरियन्स वेगळाच आहे ना. आता आपण पडतोय बाहेर बोगद्याच्या. तर मस्त असा आमचा अनुभव होता या टनेलमधून. कसं वाटलं तुम्हाला? पण भारी ना, फिलिंग आली. आपण पहिल्यांदाच टनेलमधून आहे ना एक्सपिरियन्स घेतला आणि याच्या अगोदर आहे ना आपण ट्रेनने यायचो आपल्या कोकणातल्या गावी आणि आता वेगळं मस्त फिलिंग आली ना ती. आल्यानंतर बघा छान वाटते ना. मंडळी आता आम्ही पोचलोय खेडला आणि आता 9 वाजले सकाळचे. त्यामुळे म्हटलेलं की आता नाश्ता करूया. या साईडला बघताय गणपती कृपा हॉटेल आहे, तिथे थांबलोय आम्ही नाश्ता करायला. तर नाश्ता वगैरे करून घेतो आणि नंतर मग परत सुरुवात करतो आमच्या पुढच्या प्रवासाला. कसं आहे टेस्ट? छान आहे. सानू बेटा नाश्ता करा. आता आम्ही नाश्ता करून घेतो. मिसळपाव आहे नाश्त्याला आणि वडा. छान टेस्ट आहे. मस्त असा आता आमचा नाश्ता झालेला आहे सकाळचा आणि आता आम्ही निघतोय रत्नागिरीच्या दिशेने. ऊन आत्तापासूनच लागायला लागलाय. मंडळी मस्त असा नाश्ता झालेला आहे खेडला येऊन आणि आता निघालोय पुढच्या प्रवासाला. असाच व्हिडिओ कंटिन्यू करत राहा. मंडळी आता जवळजवळ पोचतोय आमच्या गावच्या ठिकाणी. आता एक 15 किलोमीटर गाव आहे इथून, म्हणजे मानसकोंडच्या इथे पोचलोय. आता इथून आपल्याला पुढे गेल्यानंतर राईट घ्यायचा आहे, हे ब्रिज लागेल आणि मग आतल्या रस्त्याला जाणार आहे आमच्या गावच्या. थोडंसं आहे ना इथे थांबलो होतो आम्ही, पाणी वगैरे प्यायलो आणि सानूला पण आहे ना थोडंसं जरा खायला घेतलं. हे बघा
काय घेतलं सानू? वेपर्स. वाजले आता 1 वाजला, म्हणजे आपल्याला 1:30 पावणे 2 वाजतील जायला. चटका पटका खाते सानू. आणि सानूने आमच्या आहे ना बऱ्यापैकी साथ दिली. म्हणजे गरमी पण खूपच आहे, कारण 1-2 मिनिटं चालत येतोय. ओके. त्या काकांची ते आहे ना, आम्ही थांबलो इथे. मस्त थंड पाणी वगैरे प्यायलो. फणस आता दिसणारच, आता सीझन आहे ना चालू. हा हे बघा, सगळी झाड अशी भरून गेलेली असतात. खूप फणस लागले. हा तयार झालाय ना अजून? जांभळं सगळेच असतात. हा तयार झाला वाटतं. सर निघूया आता, लवकर जायचा प्रयत्न करूया. हो आता. बाय काका. रत्नागिरी, जयगड, पणजी, हातकंबा. मंडळी, आम्ही आता आहे ना आमच्या गावच्या आतल्या रोडला लागलोय. मुंबई गोवा हायवे आता समाप्त झालाय, त्यामुळे आता आम्ही हायवेला आता बाय बाय करतो. आणि आता इथून आमचा प्रवास आतल्या गावातल्या रोडमधून होणार आहे. पुढे बघताय तुम्हाला दिसत असेल ब्रिज आहे एक, त्या ब्रिजच्या खालून खाडी वाहते. तर आम्ही त्या ब्रिजवरून आता चाललोय. तर आतला रोड तुम्हाला दाखवतो. इथून म्हटलं तर एक 12 किलोमीटर पर्यंत असेल आमचं गाव. नदी आहे आपली. हा आहे कुक्षी पूल. कुक्षी पुलावरून जातोय आता रोडला. पुलावर खाली बघताय पाणी आहे किती. पाणी आता कमी आहे ना. पाणी थोडं लागले ना, कमी आहे. इकडून आहे ना पहिला आम्ही चालत जायचो. इकडे वांद्रीचा बाजार भरायचा पहिला, तर आम्ही पहिला इकडून चालत यायचो. आणि तो जो कमी दिसतोय ना पाणी, तिकडून आम्ही असं जायचो इकडे मार्केटला. मंगळवारचा बाजार असायचा पहिला, अजून पण आहे काय माहीत नाही, पण आम्ही पहिला इकडून चालत यायचो आमच्या गावावरून. आतले रोड आहेत ना एकदम असे अरुंद आहेत. आणि आपल्या रोडला लागल्यानंतर गावची फिलिंग ही आता जाणवते आम्हाला. जेव्हा हायवे सोडला ना तेव्हापासून असे जाणवायला लागले, कारण एक वेगळीच फिलिंग असते आपल्या गावी आल्याची. मस्त वाटत ना आपण. सावळी आली, मेन म्हणजे सावळी आली आहे. काजूचा वास आला का? काजूचा वास आला का तुम्हाला? गोंडचा वास मला पहिले आला. तेव्हा आपण मला वास आला. पण ह्या आतल्या रस्त्याला जास्त गाड्या वगैरे नाहीये. आता दुपारचा टाइम आहे ना. आणि आपला कोकणातला हापूस आंबा तर तयार व्हायलाच आलाय बघा. झालाय मोस्टली तयार. काही दिवसामध्ये ह्याची तोडणी होईल. रस्ता खूप खराब मिळाला आम्हाला. 15 ते 20 मिनिटं आहे ना. हे बघा कलम काय लागलंय ते. या काकी लोक काय करतात? जेवायला बसलात का? जेवतायत बघा.
रानामध्ये त्यांचं तर काम झालं, म्हणजे आता ते काजू वगैरे काढायला आले असतील आणि आता जेवायला बसले. उक्षीची शाळा, मराठी शाळा. उक्षी बनाची वाडी आणि मधली वाडी इकडे आहे. उक्षी बनाची वाडी ही कोचरी गावामध्ये आलो आम्ही. हा हे आपलं कोचरी गाव. आणि कोचरी नंतर काय येणार सांगू? कोचरी नंतर काय येणार? कोणतं गाव? आपल्या गावचं नाव काय? आणि आपल्या गावचं नाव काय? रानपाट. आता आमचं आता रानपाट गाव आलंय. आम्ही इथे बस स्टॉप जवळ आता पोहोचलोय. आणि टॉवर बघा झाला. गेल्या वेळी जेव्हा आलो होतो ना, चालू झाला काय माहिती नाही, पण काम पूर्ण झालं टॉवरचं. कारण मार्च मध्ये आलं तेव्हा चालू होतं काम, थोडस शिल्लक राहिलेलं. आता आमच्या गावची घरं दिसायला लागतील. हो चल. समोर आपला सभागृह आहे. जय महाराष्ट्र कलाकृती. आणि आपण आता पोचलोय हनुमान मंदिर जवळ. आपलं घर हे हनुमान मंदिर आहे आणि इकडे आपलं घर आहे खाली. मंडळी, फायनली आमचं गावामध्ये आगमन झालेलं आहे. जवळजवळ दुपारचे 2 वाजले. तर अशा पद्धतीने आमचा प्रवास होता. तर म्हणजे आम्ही काल सकाळी 6:30ला प्रवास केला, चालू केला तो आज दुपारचे 2 वाजले. काल आपण म्हणजे बघितलंच कालचा व्हिडिओ की आपण हॉटेलमध्ये थांबलो होतो म्हणून थोडा आराम करण्यासाठी. आणि त्यानंतर सकाळी पुन्हा चालू केला. मग थांबत थांबत सानू पण आपली सकाळी आम्ही 4 वाजता चालू केला प्रवास. तर आता दुपारचे 2 वाजले. थोडा लॉंगच झाला, कारण म्हटलं तर वगैरे आहे, ऊन होतं, सानू आपली लहान आहे त्यामुळे रिक्स नाही आम्ही कुठल्या गोष्टीमध्ये घेतली की बाबा थांबायचं अर्धा तास झाल्यानंतर 2 मिनिटं 5 मिनिटं. तर मंडळी, हा व्हिडिओ इथेच एंड करतोय. आणि आमचा जो प्रवास आहे मुंबई ते गाव एकदम सुखकर सुखाचा आनंदमयी झालेला आहे. तर भेटूया आपण लवकरच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सानू झोपली काय ग? बाय 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 बाय. चला.